हॅलो फ्रेंड, मी ज्योती किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण एका कांद्यापासून एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी असं स्नॅक्स बनवणार आहे, तीही एकदम झटपट आणि सोप्या रेसिपीमध्ये। तर त्यासाठी मी एक कांदा असा उभा चिरून पातळ काप करून घेतले आहेत। अशाच प्रकारे आपल्याला कांदा काप करून घ्यायचा आहे। त्यासाठी मी 2 चमचे हे कॉर्नफ्लॉवर घेतला आहे। जर तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही मैदा किंवा तांदळाचे पीठ देखील वापरू शकता। आता ह्या कांद्यामध्ये आपल्याला हे पीठ घालून घ्यायचं आहे आणि ह्यात आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आणि हे आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। जास्त तामझाम न करता एकदम साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला रेसिपी दाखवत आहे। आणि ही रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अशा प्रकारे आपण याला मिक्स करून घेऊया व्यवस्थित। आपला कांदा हा मिक्स करून झाला आहे व्यवस्थित। त्याला पाणी सुटलं नाही, आपल्याला पाणी घालायचं नाही। त्याला आमचे पाणी असेल त्यामुळे या कांद्याच्या ह्यातच आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे, त्यातच तेल देखील आहे। आता आपलं तेल कोमट झालं असलं की याला मीडियम फ्लेमवरच तळून घ्यायचं आहे। आता आपलं तेल गरम झालं आहे, त्यात आपण हे कांदा सोडून घेऊ। असं सुट्टा टाकायचं आहे आपल्याला आणि एकदम सोनेरी होईपर्यंत व्यवस्थित असा तळून घ्यायचा। एकदम मीडियम फ्लेमवरच याला व्यवस्थित असा तळून घ्यायचा, हलका सोनेरी रंग येईपर्यंत। जास्त करपायचा नाही आपल्याला। पहा, आपला कांदा असा व्यवस्थित भाजत आला आहे। एकदम मीडियम फ्लेमवर भाजल्यामुळे काय होतं की आपला कांदा व्यवस्थित आतून शिजला जातो आणि एकदम क्रंची असा आपला कांदा बनतो। हलका एकदम सोनेरी झाला की ह्याला काढून घ्यायचा। आता आपला कांदा व्यवस्थित असा भाजून झाला आहे। आता हा कांदा आपण काढून घेऊया। अशा प्रकारे आपला हा कांदा तळून झालेला आहे। आता यावर मी थोडं काळी मिरची पावडर टाकणार आहे। तुम्हाला हवा असेल तर चाट मसाला किंवा गरम मसाला तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही घालून मिक्स करू शकता। आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि हे आता आपलं खाण्यासाठी तयार झालं आहे। आणि बनवायला खूप साधी आणि सोपी ही रेसिपी आहे। ही रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।